हीच ती आपली जुनी सायकल. गंज खाऊन काळपटलीये, सीट फाटून थोडी बिनसलीये, पण बघायला मात्र अजूनही भारीच वाटते. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला माझी एक विनंती असेल, जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. जुन्या काळातील ही सायकल म्हणजे फक्त 2 चाकं नव्हती, तर ती एक जिवंत आठवण होती. हातात धरलेल्या हँडलच्या थंड स्पर्शाने भरलेली आणि मनात उमटणाऱ्या अनगणित आठवणींची जणू साक्षीदारच होती. जुन्या काळातली ही सायकल म्हणजे बालपणाची सर्वात प्रिय खेळणी. 90च्या दशकात हिरो आणि ॲटलाससारख्या सायकल, मजबूत स्टील फ्रेम, काळ्या रबर आणि त्या टिंग टिंग बेलचा आवाज. कल्पना करा ना, शाळेतून घरी परतताना त्या सायकलवर बसलेला तो लहान मुलगा, हातात हँडल घट्ट धरून, मनात काय भावना उमटत असतील. जुन्या सायकलच्या चेनचा तो खडखडाट, ब्रेकचा स्क्रिच असा आवाज आणि त्या चाकांखालील धूळ, हे सगळं आजही कानात घुमतं आणि डोळ्यात न कळत पाणी येतं. पहिल्यांदा तर सायकल शिकताना आपण अर्धा पेडलने सायकल शिकलो. आणि सगळ्यात भारी आठवण म्हणजे त्या काळात सायकल सजवायला तर खूप मजा यायची. तिला आरसे लावायचे, हँडलला गोंडे, लोखंडी रिमला गोल गोल मणी, सकाळी उठल्यावर तिला फडक्याने पुसून घ्यायची, चेनला तेल करायचं. अक्षरशः आता ते दिवस आठवले की डोळे आपोआप पाणवतात. आजकालच्या पोरांना बाईक, कार, इलेक्ट्रिक गाड्या हव्याशा वाटतात, पण आपल्या आईबापानं, आजोबानं या सायकलवर बसूनच संसार केला. त्यांची स्वप्न, त्यांचा घाम, त्यांची झुंज सगळं या सायकलच्या पेडलमध्ये आणि या गंजलेल्या लोखंडामध्ये दडलंय हो. तुम्हाला ते दिवस आठवतात का? गावातला आठवडा बाजार असला की माणसं 2-2 पिशव्या हँडलला टांगून दुधाच्या घागरी मागच्या कॅरीला बांधून बसवून जायची. कधी शाळेत जाताना पाठीमागं मित्राला डबल सीट बसवायचं आणि उतारावर पेडल मोकळं सोडायचं आणि हसत खेळत शाळेत जायचं. आणि एखाद्या लग्ना समारंभात तर ही सायकल तरुणाईची शान असायची. बघ, माझ्याकडे सायकल आहे असं म्हणत पोरं गल्लीत मज्जा करायची. पण जसा जसा काळ सरकला तशी सायकल जुनी झाली. नंतर तिची जागा मोटारी आणि स्कूटर्सने घेतली. पण जुन्या काळातील सायकल अजूनही हृदयात जिवंत आहे. आजच्या वृद्धांसाठी ती म्हणजे शांततेचं प्रतीकच. कल्पना करा, गावातल्या एका म्हाताऱ्याला ज्याने आपली जुनी फिटनेस सायकल पुन्हा काढून बसवलं. हळूहळू पेडल्स फिरवत तो त्या आठवणीमध्ये हरवतो. डिजिटलच्या या जगात जिथे स्क्रीननी डोळे भरले आहेत, त्या सायकलची आठवण करून देतं की खरा आनंद साध्या गोष्टींमध्येच होता. ती 2 चाकं म्हणजे जीवनचक्रांची प्रतीकच. मधला संघर्ष, शेवटी शांतता. जर तुम्हीही त्या काळात सायकलीवर बसला असाल तर पुन्हा एकदा तिचा स्पर्श अनुभवा. आणि मित्रांनो, ही सायकल कुणी वापरली हेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. धन्यवाद.